नमस्कार मंडळी, मी वृषाली। आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थान। सोलापूर पुणे सीमेवरचे पुणे जिल्ह्यातील हे शेवटचे टोक आहे। या शेवटच्या टोकावर हे गाव आहे। भीमा आणि नीरा या नद्यांच्या पवित्र संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्याच्या आग्नेय सीमेवर हे मंदिर आहे। तीनही बाजूनी पाणी, एका बाजूला जमीन, असे अतिशय रमणीय स्थान आहे। या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नखासारखा दिसतो। या क्षेत्राला पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक असा उज्ज्वल इतिहास लाभलेला आहे। हे मंदिर सुमारे 1500 वर्षापूर्वीचे आहे। या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पूर्व, पश्चिम आणि उत्तर असे 3 महादरवाजे आहेत। श्री लक्ष्मी नृसिंहाचे मुख्य मंदिर हे चिरेबंदी आहे। नृसिंह जयंतीला इथे मोठा उत्सव असतो। हा उत्सव 10 दिवस चालतो। लाखो भाविक लोक इथे येत असतात। फक्त महाराष्ट्रातलेच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक इथलेही अनेक भक्तगण इथे येत असतात। श्री लक्ष्मी नृसिंह हे अनेकांचे कुलदैवत आहे। मुख्य मंदिर आणि या मंदिराच्या सभोवतालचा सर्व परिसर असा एकूण 5 एकर आहे। मंदिराच्या आवारात भक्तांना विश्रांतीसाठी अनेक ओवऱ्या आहेत आणि आणखीन नवीन ओवऱ्यांचंही काम चालू आहे। या मंदिराचे शिखर रंगीत आणि 4 स्तरीय आहे। तसेच त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे। या कोरीवकामात प्राणी, स्वार, देवता इत्यादींचा समावेश आहे। श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानचं हे कार्यालय आहे। या कार्यालयात तुम्हाला काही जर देणगी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता। त्याची रीतसर पावती तुम्हाला मिळते। त्याचप्रमाणे इथल्या देवस्थानची काही माहिती हवी असेल तर त्या संदर्भातली पुस्तकं देखील इथे उपलब्ध आहेत। कार्यालयाचा संपर्क नंबर मी तुम्हाला इथे स्क्रीनवर देत आहे। आता आपण जाऊया मंदिरात दर्शनाला। या मंदिरात पहाटे 5:30 वाजता श्रींची काकड आरती असते आणि तेव्हापासून हे मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले असते। ते रात्री 9:30 वाजता बंद होते। सकाळी 7 वाजता श्रींना पंचामृती स्नान घालून पूजा केली जाते आणि त्यानंतर 8 वाजता आलेल्या भक्तांचे श्रींवर असणारे अभिषेक ब्रह्मवृंदांकडून केले जातात। ओम नमो भगवते नरसिंहाय, नमस्ते जसे मे जसे, अवीरावीर्भव, वज्रनख वज्रद्रष्ट कमशियान, रंधय रंधय तमोग्रस, ग्रस ओम स्वाहा, अभयं भयमात्मनि भू इष्टा, श्रीं ओम नमो नारसिंहाय नमः। दररोज 12 वाजता वरण भातासोबत पुरणपोळीचा भोग देवाला चढवला जातो। इतर कितीही मिष्टान्न असली तरी वर्षाचे 12 महिने पुरणपोळीचा भोग हा नेहमीच असतो। या मंदिरातर्फे मोफत अन्न छत्रालय आहे आणि तिथे 12 वाजता भक्तांसाठी महाप्रसाद उपलब्ध असतो। या मंदिरात आरतीच्या वेळेला नगारे वाजवले जातात आणि हे नगारे ऐतिहासिककालीन आहेत, जे पानिपतच्या युद्धात वाजवले गेले आणि त्यानंतर ह्या मंदिरात ते आणले गेले आणि ते आता इथे वाजवले जातात। संध्याकाळची आरती 7 वाजता असते आणि त्यानंतर रात्री 9 वाजता शेजारती होते आणि त्यानंतर देऊळ बंद केलं जातं। आता आपण जाऊया भक्त प्रल्हादाच्या मंदिराकडे। हे आहे भक्त प्रल्हाद मंदिर। भक्त प्रल्हाद नीरा भीमा संगमावरती वाळूची मूर्ती तयार करत असत नरसिंहाची आणि त्या मूर्तीचे पूजन करत असत। या मंदिरात असलेली
मूर्ती ही भक्त प्रल्हाद यांच्या उपासनेतील वालुका शिलेचीच आहे आणि या मूर्तीवरती वज्रलेप केलेला आहे. तिची झीज होऊ नये यासाठी हा वज्रलेप केलेला आहे. सण आणि उत्सवाच्या वेळी इथे विशेष सजावट आणि विशेष पूजा केली जाते. अनेक भक्त यावेळी भगवान नृसिंहाला, देवी लक्ष्मीला तसेच भक्त प्रल्हादाला नवीन नवीन वस्त्रे तसेच अलंकार अर्पण करतात. या मंदिरात श्री विष्णूंचे वाहन म्हणून ज्ञात असलेली एक 4.5 फूट उंचीची गरुडाची मूर्ती आहे आणि ती पाहायला आता आपण जाऊया. ही गरुड मूर्ती या देवस्थानची आकर्षक ठेव आहे. शके 1802 मध्ये श्री रघुनाथ विंचुरकर यांनी आंध्र प्रदेशातील कंपली या गावच्या सनगर कलाकाराकडून ही मूर्ती करवून घेतली होती. बागदार नाक, भेदक डोळे, अणकुचीदार नख्या आणि 2 पंजातील सर्प गरुडाच्या आक्रमक शक्तीची आणि झेपेची जाणीव करून देतात. 125 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा कालावधी झाल्यामुळे या मूर्तीची झीज झाली. त्यामुळे तिला आता बंदिस्त अशा काचेच्या पेटीबाजा मंदिरात ठेवलेली आहे. हे आहे श्री महालक्ष्मी मंदिर. या मंदिराचे दगडी शिखर नीरा नदीच्या पात्रापासून सुमारे 125 फूट उंच आहे. या शिखराचं वैशिष्ट्य असं की याच्या पायथ्याजवळील 2 चिऱ्यांमधील फटीतून वर्षभर कमी अधिक प्रमाणात पाणी झिरपत असतं. हा पाझर गुप्तगंगा म्हणून ओळखला जातो. नीरा, भीमा आणि ही गुप्त सरस्वती, गुप्तगंगा अशा या त्रिवेणी संगमामुळे नरसिंहपुराला संत तुकोबारायांनी दक्षिण प्रयाग म्हणून संबोधले आहे. या मंदिरात चिंतामणी, काशी विश्वेश्वर, विठ्ठल रखुमाई, श्री दत्तात्रय इत्यादींची छोटी छोटी मंदिरे आहेत. इथे येणाऱ्या भक्तांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्यामुळे ओवऱ्यांचं काम चालू आहे. इथले सर्व व्यवस्थापन भक्तांच्या उदार सहकार्यातूनच केले जाते. चार स्तर असलेल्या या मंदिराच्या शिखरावर अतिशय सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे. मंडळी, इथल्या श्री लक्ष्मी नरसिंहाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. त्याचप्रमाणे मंदिर परिसरही पाहून झाला आहे. आता आपण जाऊया संगमावरती, नीरा भीमा संगमावरती. आपण आता भीमा नदीच्या घाटावर आहोत आणि इथून आपल्याला हा मंदिराचा कळस दिसतोय आणि हा आहे भीमा नदीचा घाट. 16 दगडी खांबावर बांधलेलं हे सोळखांबी देवालय आहे. या देवालयात अश्वत्थ रूपात नृसिंह, गणपती, मारुती व शिवपिंडी या देवता स्थापन केलेल्या आहेत. तसंच या देवालयालगत वटवृक्षही आहे.
डाव्या साईडला जी दिसते ती नीरा नदी आहे आणि उजव्या साईडला भीमा नदी, आणि दोन्ही नद्या ह्या इथे एकत्र मिळून संगम झाला आहे. नीरा आणि भीमा या दोन्ही नद्यांच्या तीरावर अनेक तीर्थे वसलेली आहेत आणि या प्रत्येक तीर्थात मानवी जीवन उदात्त आणि समृद्ध करण्याचे सामर्थ्य सामावलेले आहे. नीरा नदीच्या तीरावर लक्ष्मीतीर्थ, पद्मतीर्थ, गदातीर्थ, पिशाचमोचन तीर्थ, गरुड तीर्थ, श्री नृसिंह तीर्थ, इंद्रतीर्थ, नारद तीर्थ अशी तीर्थे आहेत. भीमा नदीच्या तीरावर दुर्गातीर्थ, कोटीतीर्थ, गोतीर्थ, भानुतीर्थ, चक्रतीर्थ अशी अनेक तीर्थे आहेत. नीरा, भीमा, सरस्वती म्हणजेच गुप्तगंगा यामुळे या स्थानाला त्रिवेणी संगम असंही म्हणतात. काशी वाराणसीप्रमाणेच नीरा नरसिंहपूरला दक्षिण प्रयाग म्हणतात. या ठिकाणी पितृकर्म तसेच त्रिपिंडी श्राद्ध अशा प्रकारची कार्ये केली जातात. मंडळी, तुम्ही जर या ठिकाणी दर्शनाला येणार असाल तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर या तालुक्याच्या शहरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे आणि पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी व अकलूज या ठिकाणाहून 10 किलोमीटर अंतरावरती हे तीर्थक्षेत्र आहे. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? त्याचप्रमाणे तुम्ही यापूर्वी इथे कधी आला होतात का? या देवस्थानविषयी तुम्हाला माहिती होती का? याविषयी कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.